वा, काय मस्त तरतरी आली आहे. चहा बहुसंख्य भारतीयांचं सर्वात आवडतं पेय. सकाळी कडक चहाचा घूट घेतल्याशिवाय दिवस सुरू होत नाही आणि संध्याकाळचे 4-5 वाजले की अशी तलप लागते, विचारूच नका. दिवसभराच्या कामाचा स्ट्रेस चुटकी में गायब. चहा असा प्रश्न विचारताच पावलं सहज आपली टपरीकडे वळतात. काहींना कडक चहा लागतो, तर काहींना हा गरम गरम चहा पिता येत नाही. आता माझंच बघा, मला चहा गरम लागतो, मात्र बायकोला थंड. थंड झाला तर ती पुन्हा मायक्रोवेव्ह मध्ये गरम करून घेते. मग ठरवलं, चहावर थोडासा रिसर्च करून व्हिडिओ बनवला तर. चहाचे अनेक फायदे आहेत, पण थंड झालेला चहा पुन्हा गरम केल्याने आरोग्याला धोका होऊ शकतो. कधी विचार केलाय का याबाबत? तब्येत पाणीच्या ह्या एपिसोडमध्ये आपण याची प्रमुख 5 कारणं समजावून घेऊया. चाय पे चर्चा रंगली की चहा बाजूला राहतो आणि सुरू होतात गप्पा. मग चहा थंड होतो. चहा तर हवा असतो, त्यामुळे आपण चहा पुन्हा गरम करतो किंवा कोणाला तरी सांगतो. पण तुम्हाला माहिती नसेल, थंड झालेला चहा पुन्हा गरम करणं हे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर नाही. थंड चहा पुन्हा गरम केल्यामुळे चहामधील काही महत्वाचे घटक हे कमी होतात आणि ह्याचा आरोग्याला फायदा होत नाही. न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर सुधीर कुमार सोशल मीडिया एक्स वर लिहितात, थंड चहा पुन्हा गरम केल्यामुळे चहामध्ये असलेल्या पॉलिफेनॉल आणि इतर अँटीऑक्सिडंट्सचं नुकसान होतं, त्यामुळे त्याचे फायदे होत नाहीत. पॉलिफेनॉल झाडांमध्ये सापडणारं एक केमिकल कंपाऊंड आहे, ज्याचा आरोग्याला फायदा होतो. चहा सारखा गरम केल्यामुळे चहातून टॅनिन जास्त प्रमाणात बाहेर निघतं, त्यामुळे चहा कडू लागतो. टॅनिनमुळे आपल्याला टेस्ट आणि फ्लेवर मिळते, पण पुन्हा गरम केल्यामुळे याची टेस्ट बिघडते. थंड चहा पुन्हा उकळल्यामुळे यातून जास्त प्रमाणात कॅफीन बाहेर पडतं. या जास्त कॅफीनमुळे झोप येण्यात अडथळा निर्माण होतो. काही लोकांना यामुळे जास्त ऍसिडिटीचा त्रास होण्याची देखील शक्यता असते. 4 तासांपेक्षा जास्त वेळ चहा रूम टेम्परेचरला ठेवल्यामुळे यात बॅक्टेरियाची ग्रोथ होण्यास सुरुवात होते. त्यामुळे पोटात काही वेळेला इन्फेक्शन होण्याची शक्यता देखील वाढते. तर चहा खूप वेळा गरम केल्यामुळे आणि खूप गरम चहाचं सेवन केल्यामुळे अन्ननलिकेला त्रास होण्याची देखील शक्यता वाढते. तज्ज्ञांच्या माहितीनुसार संशोधनात असं आढळून आलंय की पहिल्यांदा चहा उकळताना त्यातील 50% चांगले घटक हे वापरले जातात. दुसऱ्यांदा चहा गरम केल्यानंतर फक्त 30% चांगले घटकच मिळतात, तर तिसऱ्यांदा चहा गरम केला तर फक्त 10% चांगले घटकच मिळतात. 41 ते 140 अंश फॅरनहाइट तापमानात जर तयार केलेला चहा राहिला तर अन्नात विषबाधा करणारे जीवाणू वाढतात. दुधाच्या चहाची परिस्थिती तर यापेक्षा आणखीन वाईट आहे, कारण पुन्हा गरम केल्यावर त्यामध्ये एक अप्रिय चव येते आणि त्याचं एक वेगळं टेक्स्चर आपल्याला पाहायला मिळू शकतं. तर सोशल नेटवर्किंग साईट कोरावर प्रतिमा पिल्लई लिहितात, पहिल्यांदा उकळलेल्या चहापेक्षा दुसऱ्यांदा उकळलेला चहा जास्त कडू लागतो, त्यामुळे दुसऱ्यांदा चहा गॅसवर पुन्हा गरम करू नये. तुम्ही चहाचा एक कप भांड्यात उकळत्या पाण्यात ठेवून गरम करू शकता. या प्रक्रियेला डबल बॉयलर असं म्हणतात. प्रतिमा पिल्लई न्यूट्रिशनिस्ट आणि मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत. त्या पुढे सांगतात, चहा करण्याची योग्य पद्धत म्हणजे पाणी आधी उकळून घ्यावं, गॅस बंद करावा आणि त्यात चहाची पानं घालून 3 ते 4 मिनिटं भिजत ठेवावीत. नंतर चहाचं मिश्रण गाळून त्यात दूध आणि चवीनुसार थोडी साखर घालावी. मग चहाचे फायदे काय आहेत? चहा आरोग्याला चांगला आहे, पण याचा अतिरेक अजिबात होता कामा नये. वेब एमडीच्या माहितीनुसार चहामधील न्यूट्रिएंट्स आणि मिनरल्स आरोग्यासाठी चांगले असतात, त्यामुळे रोजच्या डाएटमध्ये आपण चहाचा नक्कीच समावेश करू शकतो. ब्लॅक टी मध्ये थेल्फेविन्स आणि थेरुबिकिन्स नावाची अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यांचा शरीरावर चांगला परिणाम होतो. एका अभ्यासात असं आढळून आलेलं आहे की ते तुमच्या आहारात घेतल्यास हायपर कोलेस्ट्रोलेमिया म्हणजेच उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. याच अभ्यासात असं दिसून आलेलं आहे की काळ्या चहातील थेल्फेविन्स आणि थेरुबिकिन्स देखील हायपरग्लायसिमिया किंवा रक्तातील साखरेचा धोका कमी करण्यास देखील हातभार लावतात. तुमच्यासोबत असं अनेक वेळेला झालं असेल की लॅपटॉपच्या बाजूला बसलेले असताना चहाचा कप कामाच्या नादात तसाच राहिलाय आणि चहा थंड झाला, किंवा गप्पा मारताना चहा बाजूला आहे हे तुम्ही विसरून गेलात, किंवा घरामध्ये कार्यक्रम असल्याने जास्त चहा करून ठेवलात आणि तो हळूहळू वापरलात. पण यापुढे असं अजिबात करू नका. चहा थंड झाल्यानंतर शक्यतो पुन्हा गरम करून पिणं टाळा. टपरीवरचा भट पटकन चहा देतो म्हणून वारंवार चहाचे घोट घेऊ नका. हा व्हिडिओ करत असताना मलाही चहा पुन्हा गरम करून पिण्याचे धोके
आणि दूध टाकून चहा उकळू नये याबाबत माहिती नव्हतं. मलाही काहीतरी या व्हिडिओमुळे नवीन शिकायला मिळालं. तब्येत पाणीचे हे व्हिडिओ फक्त तुमच्या माहिती करता आहेत, याला वैद्यकीय सल्ला असं अजिबात समजू नये.